नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर नवरात्र चालू आहे आणि आपल्याला 9 दिवसाचे उपवास असतात. तर मध्ये मध्ये आपल्याला थोडीशी भूक लागते. तर त्याच्यासाठी हा नायलॉन साबुदाणा घरामध्ये बनवून ठेवायचा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा तो खाण्यासाठी तयार. तर इथं मी एक छोटी वाटी भरून नायलॉन कच्चा साबुदाणा घेतलाय. कुठल्या पण किराणा दुकानामध्ये हा सहज मिळतो. आता इथं मी एक बाउल घेतलाय. हा जो साबुदाणा आहे तर तो मी या बाउलमध्ये घालून घेतलाय. तर आता आपल्याला काय करायचंय, हा साबुदाणा चांगला फुलावा म्हणून याला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. तर या पद्धतीने मी एकदम थोडासा असं पाण्याचा या साबुदाण्याला शिपका देऊन घेतलाय आणि व्यवस्थित असं याला मिक्स करायचंय. आणि आपल्याला हा साबुदाणा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जे पाणी आहे तर साबुदाणा ते पूर्ण पाणी शोषून घेईन. आता मी इथं एक बटाटा घेतलाय आणि आता आपल्याला त्या बटाट्याची वरची जी साल आहे तर ती साल आपल्याला या पद्धतीने इथं काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल आता इथं काढून झाली आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्याचा बारीक असा किस करायचा आहे, पण आपल्याला तो या पद्धतीने करायचा आहे. तर त्याच्यासाठी इथं मी जे बटाट्याचे स्लायसर असतं तर ते घेतलंय, म्हणजे आपण जे वेपर्स करायला वापरतो किंवा मग बटाटा भजी करण्यासाठी आपण जे वापरतो तर ते मी घेतलंय आणि या पद्धतीने सगळा बटाटा किसून घेते. सगळा बटाटा व्यवस्थित असा किसून झालाय. आता या पद्धतीने जे ते बटाट्याचे चिप्स आहे तर ते असे एकावर एक ठेवून घ्यायचे. तर इथं मी सगळे जे बटाट्याचे चिप्स आहेत तर ते असे एकावर एक ठेवून घेते आणि या पद्धतीने आपल्याला ते जेवढे पातळ कापता येईल तर तेवढे पातळ कापून घ्यायचे. तर हे बघा किती छान इथं आपला बटाट्याचा जो किस आहे तो बनवून तयार झालाय. हा किस तुम्ही मोठी आपली जी किसणी असते तर त्याने पण करू शकता, पण कधी कधी काय होतं त्याचा खूपच असा बारीक केस होतो, तर त्याच्यामुळं मला ही पद्धत सोपी वाटली म्हणून मी या पद्धतीने सगळे बटाटे जे आहेत तर ते इथं असे चिरून घेते. आता हा जो चिरलेला बटाटा आहे तर याला आपल्याला पाण्यात घालून घ्यायचं आणि जोपर्यंत हा एकदम पांढरा शुभ्र असं निघत नाही तोपर्यंत याला 2-3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचंय. तर हे बघा मी इथं 3 ते 4 पाण्याने बटाटा व्यवस्थित असं धुवून घेतलाय. आता काय करायचं, एक गाळण घ्यायची आहे आणि आपल्याला हे जे पाणी आहे बटाट्यामधलं तर ते पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचंय आणि एका सुती कपड्यावर आपल्याला या पद्धतीने असं याला पसरून ठेवायचंय. तर बटाटा चिरून होईपर्यंत आपला जो साबुदाणा होता तर तो व्यवस्थित असा भिजलाय. गॅसवर आता एक कढई ठेवली होती आणि त्याच्यात तेल तापवायला लावलं होतं. तर आता इथं मी तेल तापलंय की नाही ते चेक करून घेते. तर अजूनही तेल तापलेलं नाही आहे, तर अजून थोडंसं तेल तापू देते. तेल आता व्यवस्थित तापलंय. आता याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून जो साबुदाणा आपण घेतलाय तर तो साबुदाणा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला हलवत राहायचं आहे. सुरुवातीला हा साबुदाणा एकमेकाला चिकटल्यासारखा वाटेल, पण मग तो जसजसा फुलत जातो तसतसं तो एक एक दाणा असा या पद्धतीने मोकळा होतो. तर या ठिकाणी गॅस जो आहे तर तो मध्यम ठेवायचा आहे, फुल ठेवायचा नाही आहे, नाहीतर आपला जो साबुदाणा आहे तो आतून कच्चा राहतो आणि वरून त्याला गोल्डन असा कलर येतो. त्याच्यामुळं गॅस हा मध्यम ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटात हा साबुदाणा हा चांगला असा तळला जातो. जेव्हा ह्या साबुदाण्याला जे बुडबुडे येतात ते बुडबुडे यायचे पूर्णपणे बंद झाले की समजून जायचं की आपला साबुदाणा हा
व्यवस्थित असा तळून झालाय. तर आता हा तळलेला साबुदाणा एका प्लेटमध्ये काढते आणि जो राहिलेला होता तर तो पण याच पद्धतीने तळून घेते. आता आपण जो बटाट्याचा किस केलेला होता तर तो पण छान असा कोरडा झालाय. तर याला पण आपल्याला आता व्यवस्थित असं तळून घ्यायचंय. तर इथं मी हा जो बटाट्याचा किस आहे तर हा व्यवस्थित असा तळून घेते. तर थोडा थोडा करून आपल्याला इथं हा बटाटा तळून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये हा जो बटाटा आहे हा छान असा तळला जातो. तर इथं मी या पद्धतीने हा बटाटा तळून घेते आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जो राहिलेला आपला जो बटाटा आहे तर तो पण याच पद्धतीने मी इथं तळून घेते. आता अर्धी वाटी आपल्याला इथं शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे छान मध्यम गॅसवर आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही आहे, नाहीतर आपले जे शेंगदाणे आहेत तर ते पूर्णपणे करपून जातील. तर मध्यम आचेवर आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर शेंगदाण्याला छान असा गोल्डन कलर आलाय. आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता इथं मी काय केलं, एक तडका पॅन घेतलाय आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे जे कढईतलं गरम तेल होतं तर ते कढईतलं गरम तेल घालून घेतलंय. याच्यात आता आपल्याला हिरवी बारीक चिरलेली मिरची तळून घ्यायची आहे. ही मिरची आपण कढईत पण तळू शकलो असतो, पण ज्या मिरचीच्या बिया आहेत तर त्या पूर्ण तेलामध्ये पसरल्या असत्या आणि आपलं सगळं तेल खराब झालं असतं. खराब म्हणजे पूर्ण तेलामध्ये बिया झाल्या असत्या. तर म्हणून मी एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं आणि त्यामध्ये मिरच्या छान अशा व्यवस्थित तळून घेतल्या. इथं मी 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय. तर आपल्याला ही साखर आणि मीठ हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचंय. म्हणजे आपला जो साबुदाणा आहे तर त्याला ते व्यवस्थित असं त्या साबुदाण्यात मिक्स होईल. तर इथं मी आता एकदम बारीक अशी ही साखर वाटून घेते. एक आता इथं मी वाडगं घेतलंय. त्याच्यात आता आपण जो तळून घेतलेला नायलॉन साबुदाणा होता तर तो सगळा साबुदाणा मी या वाडग्यामध्ये घालून घेते. कारण आता आपल्याला सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्यात. त्याचबरोबर तळलेला जो बटाटा आहे तर तो बटाटा सुद्धा मी यात घालून घेतलाय. तळलेले शेंगदाणे, त्याचबरोबर आपण छान अशी मिरची तळून घेतली आहे तर ती मिरची सुद्धा यामध्ये मी घालून घेते. जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची नाही घातली तरी पण चालेल. आणि आता आपण जे साखर आणि मीठ मिक्स करून वाटून घेतलं होतं तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित छान अशा मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा, इथं व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यात. तर अशा पद्धतीने आपला नायलॉन उपवासाचा साबुदाणा बनून तयार झालाय. तर ह्या नवरात्रामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर आवडली असेल तर ह्या रेसिपीला नक्की लाईक करा. आणि अजूनही माझ्या फूडी फ्रेंझी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या फूडी फ्रेंझी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.